वेगळे आजार देखील मला लागले. त्यात मनकाचा आजार जास्त फिरल्यामुळे मला लागला आणि त्याच्यामुळे मला डॉक्टर ऋतिक कोठारीकडे यावं लागलं. मी वसंतराव मोरे, रहिवास माझा पारायला आहे. जवळजवळ 78-80 सालापासून मी राजकारणात सक्रिय आहे. या कार्यकाळात 40-50 वर्षाच्या काळात मी 2 टर्म आमदार होतो. एक मिड टर्म मला खासदारकीची मिळाली आणि त्यासोबत जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांवर मी काम केलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जून 2024ला माझं ऑपरेशन झालं मणक्याचं मुंबईला. त्यानंतर पुन्हा फ्रॅक्चर झालं शोल्डरचं. त्यामुळे 2 महिने माझे ऑपरेशनमध्ये गेली आणि मला फिजिओथेरपी करणं मणक्यांच्या याच्याकरता ऑपरेशननंतर आवश्यक होतं. त्याच्याकरता मी नाशिक, पुणे, मुंबई इथे देखील फिजिओथेरपिस्टकडे गेलो. जेव्हा घरी आलो मला समजलं की आपल्या अंमळनेर गावात कोठारींचं हॉस्पिटल, फिजिओथेरपीचं हॉस्पिटल सुरू झालं आहे. आणि मी इथं आल्यानंतर जवळपास 2 ऑक्टोबर 2024पासून आपल्याकडे मी इथं येतो आहे. आज जवळपास 6 महिने मला आपल्या ह्या कोठारी फिजिओथेरपिस्टकडे येऊन झालेले आहेत. आणि माझा संपूर्ण अनुभव पाहता मोठी शहराने जो अनुभव घेतला त्याच्यापेक्षा जास्त चांगलं असं फिजिओथेरपीचं ज्ञान किंवा अभ्यास किंवा मला ट्रीटमेंट जी इथे मिळाली ती मुंबई पुण्यापेक्षा जास्त चांगली ट्रीटमेंट मिळाली. आणि म्हणून मला डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही 6 महिने चालू शकणार नाही, पण त्याच्या अगोदर मी 1 महिना अगोदर चालायला लागलो. कशामुळे तर मला वाटतं या फिजिओथेरपीमुळे मला हा फायदा मिळाला आहे. आणि अजून मला डॉक्टरांनी 1 वर्ष इथं फिजिओथेरपी करायला सांगितली आहे आणि ते मी करणार. आणि म्हणून इथं आल्यानंतर प्रामुख्याने मॅन्युअल थेरपीच आहेत, पण ॲडिशनल जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे, मशिनरी जी आहे ती इथे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा देखील अर्धा व्यायाम त्याच्यावर होतो, अर्धा मॅन्युअल फिजिओथेरपीवर होतो. आणि अशा पद्धतीने जवळपास रोज 3 तास ही फिजिओथेरपी मी करतो आहे. त्याचा मला 100% फायदा झाला. आणि म्हणून मी लोकांनाही सांगेन की मुंबई पुणे शहरात नाशिकपेक्षा आपलं अंमळनेरचं ऋतिक डॉक्टर कोठारी यांचं फिजिओथेरपी सेंटर हे अत्यंत उत्कृष्ट सेंटर आहे.